नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तारक मंत्र हा अनेक स्वामी भक्तांना माहितीच असेल आणि ज्यांना नसेल माहिती त्यांनी आज जाणून घ्या. तर तारक मंत्र हा आहे ना, म्हणजे याचे अतिशय चमत्कारिक फायदे आहे. याचं जर आपण संकल्पयुक्त अनुष्ठान केलं, याचं जर तीर्थ बनवलं, ते पाणी जर आपण पिलं तर आपल्या भरपूर समस्या म्हणजे मिटणाऱ्या असतात. आता त्याचं तीर्थ कसं बनवायचं काय हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणारच आहोत. तसंच या मंत्राचे काय काय चमत्कारिक फायदे आहेत आणि त्याचा कसा लोकांना अनुभव येतो हेही मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर तारक मंत्र बघा, या शब्दातच तारक या शब्दातच आपल्याला त्याचा अर्थ कळूनच जातो की तारक म्हणजे तारणे. तर स्वामी भक्तांनो, तुमची कुठलीही समस्या असो, मग तुमची आर्थिक समस्या असो, तुमची आरोग्याची समस्या असो किंवा मग तुमची डिप्रेशनची मानसिक समस्या असो, अशा कुठल्याही प्रकारच्या किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असतात बघा, त्यांना खूप टेन्शन येतं अभ्यासाचं वगैरे, अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असो, तुम्ही जर तारक मंत्राचं अनुष्ठान केलं संकल्पयुक्त तर तुमची ही समस्या स्वामी सोडवतात, म्हणजे सोडवतातच. हवं तर तुम्ही अनुभव घेऊन बघा. आता हा जो मंत्र आहे ना, याच्या ज्या काही ओळी आहे यातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे. याच्यात स्वामींनी आपल्या भक्तांना असं सांगितलेले आहे की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, त्यांच्या ओळींमधूनच आपल्याला कळून जातं. अतिशय सोपा मंत्र आहे परंतु खूप प्रभावशाली मंत्र आहे. जर तुमची कुठलीही समस्या असेल ना तर तुम्ही या मंत्राचं पठण नक्की करा, कारण स्वामींनी आपल्या भक्ताला या मंत्रामार्फत असे वचन दिलेले आहे की हे भक्ता, जर तुझ्या पाठीशी एवढं मोठं स्वामींचं प्रचंड बळ आहे तर तू का मनाला म्हणजे भीतोस आहे, तू निशंक हो, निर्भय हो. तुम्ही फक्त एकदा आर्ततेने स्वामींना हाक मारून बघ, स्वामी त्या क्षणी तुझ्या हाकेला धावून येतील आणि अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करतील. म्हणजे जी समस्या तुम्हाला वाटतं की अशक्य आहे सुटणं, ती समस्या सुद्धा स्वामी महाराज नक्की सोडवतील. इतका प्रभावशाली हा मंत्र आहे. हा मंत्र दिसायला जरी सोपा वाटत असला, म्हणायला जरी सोपा वाटत असला, परंतु याचा असर खूप प्रभावशाली आहे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. बघा, शेवटच्या कडव्यात पण स्वामींनी हेच सांगितलेलं आहे की जे हे तीर्थ घेतील ना त्यांनी एकदा त्याची प्रचिती सुद्धा त्यांना मिळाल्या वाचून राहणार नाही. तुम्ही हे तीर्थ घेऊन नक्की अनुभव घेऊन बघा. आता स्वामींचा हा जो तारक मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवला ना, याची एक एक ओळ तुम्ही अगदी मनापासून समजून घ्या, अगदी मनापासून बोला. अक्षरशः म्हणजे हृदयापासून जर बोललं ना तर देवापर्यंत पण ते लवकर पोहोचतं. तर आता ह्या मंत्राचा मला स्वतःला सुद्धा खूप छान अनुभव आलेला आहे. ज्यावेळेस म्हणजे मला सुद्धा असं, आपल्याला बघा भरपूर असा मानसिक त्रास असतो काही गोष्टींचा, तर मी सुद्धा या मंत्राचा म्हणजे अनुष्ठान केलं होतं आणि मला या मंत्राचा अगदी म्हणजे 8 दिवसातच फरक पडलेला आहे. माझ्या मनात ज्या काही निगेटिव्ह विचार यायचे जे काही, ते पूर्णपणे निघून गेलेले आहे. आता तुम्हाला जर या मंत्राचं अनुष्ठान करायचं असेल, तुमची जर एखादी समस्या असेल तर काय करायचं, तुम्ही या मंत्राचं अनुष्ठान करताना संकल्पयुक्तच करायचं. म्हणजे तुमची इच्छा जी काही असेल, मनोकामना, ती पूर्ण होण्याचे चान्सेस 100% वाढतात. कारण जर आपण संकल्पयुक्त नाही केलं ना तर मग आपण 1-2 दिवस करतो आणि नंतर मंत्र म्हणायला टाळाटाळ करतो. तर कधीही कुठलीही सेवा जर तुम्हाला त्याचं फळ हवंच आहे तर ती संकल्पयुक्तच केली गेली पाहिजे. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला आपल्या स्वामींच्या समोर बसायचं. स्वामींची नित्यसेवा करणं पण तितकंच गरजेचं आहे, कारण याच्यामुळे काय होतं, जर तुम्हाला या मंत्राचा इफेक्ट म्हणजे 20-1 दिवसात जाणवणार असेल तर नित्यसेवेमुळे या मंत्राचा इफेक्ट तुम्हाला 2-3 दिवसातच जाणवायला लागतो. इतकी इफेक्टिव्ह आपली नित्यसेवा पण असते. आणि नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि
11 माळी श्री स्वामी समर्थ जप. ही नित्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला किती वेळा म्हणायला जमेल त्यानुसार ठरवा. आता याचं अनुष्ठान कोणी 21 दिवसाचं करतं, कोणी 11 दिवसाचं करतं. तुम्ही तुमची समस्या किती मोठी आहे त्यानुसार ठरवा. तुमची समस्या छोटी असेल तर तुम्ही 11 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. तुमची समस्या मोठी असेल तर तुम्ही 21 दिवसांचं पण अनुष्ठान करू शकतात. तर काय करायचंय तुम्हाला, स्वामींसमोर बसायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, फूल घ्यायचं, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि मनातल्या मनात स्वामींसमोर हातात उजव्या हातात पाणी घेऊन प्रार्थना करायची की स्वामी महाराज माझी अशी अशी समस्या आहे, तर मी 21 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. मी रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे. असं मी 21 दिवस लागोपाठ करणार आहे असा संकल्प करा आणि ते संकल्पयुक्त पाणी तुम्ही तांब्याच्या तामनात सोडून द्या. आणि त्यानंतर मग तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र तुम्ही रोज 11 वेळा म्हणायचाच आहे आणि अगदी मनापासूनच म्हणायचं आहे. असं तुम्हाला लागोपाठ 21 दिवस करायचं आहे आणि 21व्या दिवशी तुमचा संकल्प पूर्ण होणार आहे. बघा, या मंत्राचा खरंच तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे. मी स्वतःही या मंत्राचं अनुष्ठान केलेलं होतं आणि माझ्या मुलीसाठी मी याचा म्हणजे मुलीला हा मंत्र म्हणायला लावायची. कारण बघा, आपल्या मुलांना अभ्यासाचं खूप टेन्शन असतं. कोणी नीटची एक्झाम देतं, कोणी जेईची एक्झाम देतं. मुलं तर बिचारे अभ्यास करत असतात, पण त्याबरोबरच त्यांना प्रेशर खूप असतं आणि त्या प्रेशरपासून जर मुलांना मुक्त करायचं असेल तर तुम्ही मुलांनाही रोज कमीत कमी 3 वेळा तरी हा मंत्र म्हणायलाच लावा. याच्याने काय होतं, मुलांच्या विचारात मनात जे काही निगेटिव्ह विचार येतात ना, माझं कसं होईल, मी पास होईल का, म्हणजे त्याच्याने काय होतं, मुलांचा अभ्यासात पण लक्ष लागत नाही आणि त्यामुळे मुलांचा स्कोर अजून कमी होतो. म्हणून हे विचारच मुलांच्या मनात येऊ न देण्यासाठी तुम्ही मुलांनाही हा मंत्र नक्की म्हणायला लावा. तुमची कुठलीही समस्या असो तसं स्वामींसमोर व्यक्त व्हा, तसा संकल्प करा. कोणत्याही प्रकारची समस्या असो त्याच्यावर तारक मंत्र हा अगदी रामबाण उपाय आहे. तर तुम्ही हा प्रयोग करून बघा. आणि काय करायचंय तुम्हाला, 11 वेळा मंत्र म्हणताना तुम्हाला तीर्थ पण बनवायचं आहे. तर काय करायचं, मंत्र ज्यावेळेस तुम्ही सुरू कराल तर तुम्हाला आधीच आपल्या उजव्या बाजूला पाणी घ्यायचं आहे. एक वाटीत पाणी घ्या तुम्ही, एका वाटीत, आणि अगरबत्ती अशी लावा की त्या अगरबत्तीची रक्षा त्या पाण्यामध्ये पडेल. आणि तुमचं जेव्हा 11 वेळा ते मंत्र म्हणून होईल त्यावेळेस ते पाणी ना ते तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे. म्हणजे अक्षरशः चमत्कारिक मंत्र आहे हा. आपली कुठलीही समस्या असो त्याच्यावर हा अगदी रामबाण उपाय आहे आणि आपल्या स्वामींनी तो आपल्याला म्हणजे वचनच दिलेलं आहे की आपली समस्या नक्की ते सोडवतील, म्हणजे सोडवतील. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, हा मंत्र म्हणायच्या वेळेस ना तुम्हाला एकच टाइम ठेवायचा आहे. ज्यांना जसं शक्य असेल ना त्यांच्या सोयीनुसार टाइम ठरवा. परंतु तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला तो मंत्र म्हटलाय ना त्याच वेळेला बाकीचे इतर जे 21 दिवस आहे तुमचे, त्या 21 दिवसातही तुम्हाला त्याच वेळेला तो मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्ही समजा आता ऑफिसमध्ये वगैरे जात असाल तर संध्याकाळी 6चाही टाइम तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर संध्याकाळचाही टाइम ठरवू शकतात. पण पहिल्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी 6ला म्हटला तर इतर 21 दिवसही तुम्ही संध्याकाळी 6लाच तो मंत्र म्हणा. म्हणजे थोडंफार इकडे झालं तर चालतं, तेवढं तर आपले स्वामी पण समजून घेतात. बिचारे स्वामींचा म्हणजे असा कुठलाच असा कडक नियम नाहीये. परंतु जर आपल्याला शक्य होत असेल तरी पण आपण आळशीपणा करत असू तर मग ते मात्र स्वामींना मान्य नाहीये. हा, आपला म्हणजे अचानक काही प्रॉब्लेम आला मध्येच, थोडाफार अर्धा पाऊण तास इकडे तिकडे झालं तर काहीही हरकत नाही, एवढं टेन्शन नका घेऊ. परंतु जेवढं शक्य होईल तेवढं एकाच वेळेला केलं ना तर तेवढी तुमची इच्छा, तुमची समस्या लवकर सुटण्यास फार मदत होते. तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. या चमत्कारिक मंत्राचे असेच म्हणजे अनेक फायदे आहेत. तुम्ही त्याचा अनुभव नक्की घेऊन बघा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा. आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ अशी कमेंटही करा आणि त्यासोबत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे माझी यापुढील अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.